आली। म्हणजे यंत्रणा चोर आहे हे आमचं सांगण्याचं महत्व। हा गोरखधंदा करोडो रुपयाचा हा मोठ्या प्रमाणात या उमरेड परिसरात सुरू आहे आणि इथली यंत्रणा झोपेत आहे। यांच्यासोबत मिलीजुली पोलीस यंत्रणा पण आहे, कारण पोलीस यंत्रणेला हे माहीत असते, पण याच्या देनफेन वाल्या विषयात ते सगळे विषय शांत असतात की मोठा गोरखधंदा थांबू शकतो। दुसरा जीएम, आम्ही वारंवार त्याची उल्लेख करत असतो। इथला जीएम कुंभकर्णाच्या झोपेत आहे 100% आजच्या या कोळसा चोरीच्या प्रकरणावरून दिसते, कारण स्वतः त्याचे कर्मचारी चोर आहे म्हणून हा सगळा विषय होत आहे। आणि हा जीएमला जाग येणार कधी असा काही तिथल्या कर्मचाऱ्यां। नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत। आजचा विषय आहे कोळसा चोरी संदर्भातला। कोळसा चोरी हा विषय उमरेड शहरामध्ये गत कित्येक तरी वर्षापासून कोळसा खदान आहे। हा चोरीचा गोरखधंदा बरेच काळापासून सुरू आहे। आज तो बातमी घेताना फक्त त्यामधला फरक असा आहे की आजपर्यंत कोळसा चोरी हे WCL बाहेर पकडण्यात आली, पण आता म्हणजे एक घटना 28 तारखेला अशी घडली की एक ट्रक तिथल्या सिक्युरिटी वाल्यांनी गेटवर चेकपोस्ट त्यांच्या गेटवर पकडण्यात आला। आतमधून तो चोरीचा कोळसा घेऊन बाहेर निघत असताना हा आतमध्ये त्या सिक्युरिटी वाल्यांनी पकडल्यानंतर काही पत्रकार लोकांना तिथून फोन आले, आम्ही तिथे पोहोचलो। तो प्रकार दाबण्याचा सुरू होता तिथल्या सिक्युरिटी चे मेन जे कोणी अधिकारी होते त्यांच्याकडून, पण आम्ही पोहोचल्यानंतर ते काही त्यांना दाबता आला नाही। त्यांनी FIR करण्यासाठी म्हणून उमरेड पोलीस स्टेशनला आले, FIR केली। त्यामध्ये ट्रक MH40 CD 5590 नंबरचा त्या ट्रकचा चालक आणि क्लीनर पळून गेला। त्या कोळशाच्या ट्रक मध्ये अंदाजे 30 टन कोळसा होता। त्याची सरासरी बाजारभावानुसार 55,000 रुपये अशी किंमत होती। हा ट्रक सापडला। आता त्याच्यावर गुन्हा दाखलसाठी म्हणून WCL सिक्युरिटीनी इथे कंप्लेंट केली। आता तो ट्रक जप्त करून आणण्यात आला। समोरची आता प्रोसेस अशी होईल नेहमी सारखी की कोणी तिथला चालक मालक उभा करून हा ट्रक कधी चोरीला गेला, कधी काही गेला मालक, म्हणजे हा प्रकार दाबण्याचा प्रकार। आम्ही हा विषय गांभीर्याने याच्यासाठी घेत आहोत की उमरेड WCL मधला कोळसा चोरीला बाहेरच्या कोणी आहे हे 100%, पण महत्वाचे चोर आतमध्ये फसलेले आहेत। त्यांचे स्वतः कर्मचारी, त्यांचे सिक्युरिटी यंत्रणा या सगळ्या कोळसा चोरीच्या गोरखधंद्यामध्ये आहे। आता ते कसे, कारण तिथे 4 गेट पास करून हा ट्रक आतमध्ये गेला, म्हणजे ती सगळी यंत्रणा आहे का तिथे बिना त्यांचे कार्ड्स दाखवल्याशिवाय ट्रक आतमध्ये जाऊच नाही शकत। सुरुवातीच्या गेट पासून तो आतमध्ये पर्यंत गेला कसा, जेव्हापर्यंत सिक्युरिटी त्याच्या सोबत नाही राहत, म्हणजे तिथले असणारे ड्युटीवर सिक्युरिटी गार्ड्स म्हणा, सिक्युरिटी अधिकारी म्हणा किंवा तिथले काही स्थानिक कर्मचारी, त्याच्याशिवाय तो ट्रक आतमध्ये जाऊच नाही शकत। म्हणजे कुठेतरी हे मिळून जुळून असलेला झोल आणि 100% आहे। तो ट्रक आतमध्ये गेला, आतमधून बाहेर येत असताना सापडण्यात आला। या बातमी मागचा उद्देश की यावर सखोल चौकशी व्हावी। काही तिथले जे कोळसा मधले रिसर काम करणाऱ्या लोकांच्या काही संघटनेच्या ह्या मागण्या होत्या की याची चोरीची रिसर चौकशी व्हावी। असं नाही नेहमी सारखी धातूरपुतूर चौकशी, मग कोणीतरी ट्रक मालक आतमध्ये घेणे आणि तात्पुरता हे सोडणे। आम्हाला माहिती मिळाल्यानुसार काही कर्मचाऱ्यांना तिथे काही सस्पेंड वगैरे करण्यात आलं आहे या प्रकरणात, पण ते अजून उघडकीस आलेलं नाही। सांगण्याचे तात्पर्य या सगळ्या घटना मागचे असं की बाहेरचे चोर आणि आतमधले चोर, आतमधले चोर म्हणजे तिथले कर्मचारी, तिथली सिक्युरिटी यंत्रणा, सरळ हा आरोप होत आहे त्यांच्यावर। आणि हे कुठेतरी सत्य आहे, कारण मागच्या वेळेस आम्ही हाडमुरुम चोरीला जाते म्हणून तिथल्या GM ला कंप्लेंट केल्या, आम्ही स्वतः बातम्या घेतल्या,
WCL प्रीमायसेस मधला मुरुम चोरून नेणारे हे वर्ष 6-8 महिने वर्षापासून सुरू होतं। आम्ही जेव्हा तिथल्या GM ला कंप्लेंट केली, तिथली बातमी प्रकाशित केली, त्यावेळेस तिथं यंत्रणेने डोळे उघडले। GMनी स्वतः तिथल्या जे कोणते सिक्युरिटीचे इन्चार्ज असतात त्यांना पाठवून तेव्हा माहिती घेतली। लाखो टन मुरुम तिथला उचलून टाकला होता। काही काळानंतर तिथं ते पकडण्यात, म्हणजे जे सिक्युरिटी यंत्रणा तिथे होती ते काढून दुसरी यंत्रणा लावण्यात आली। 2 दिवसात तिथं जे चोरणारे ते पकडण्यात आले। म्हणजे यंत्रणा चोर आहे हे आमचं सांगण्याचं महत्वाचा विषय, की तो हाडमुरुमच्या जसा चोरीचा विषय होता त्याच पद्धतीने हा कोळशाचा विषय आहे, की या यंत्रणेतले लोक, काही सिक्युरिटी मधले लोक त्या चोरांसोबत मिलीजुली करून ते कोळसा चोरीचा गोरखधंदा कितीतरी वर्षापासून सुरू आहे तो आज सापडला। आता त्यामध्ये सखोल चौकशी व्हाव, या यंत्रणेची म्हणजे WCL कर्मचारी सिक्युरिटी मधले असलेले नाव कुठंतरी समोर यायला पाहिजे, तेव्हा कुठं हे करोडोची मोठी चोरी जी आजपर्यंत झाली आहे ते कुठंतरी उघड होईल। आणि त्याच सोबत उमरेड लगत असणाऱ्या एरियामध्ये कोळशाचे टोटले म्हणजे चोरीचा माल घेणारे ठिये निर्माण झाले आहे। नागपूर रोडवर आहे, काही उदासा, तिकडे 22 मैल पर्यंत काही आतमधल्या याच्यात यांचे ठिये आहे। त्यांच्याकडे नॉमिनल काही 100-200 टन चा काय त्यांचा तो जो हे असते टन नुसार घेण्याचा DO, ते DO घेतात 100 टनचा आणि हजारो टनची चोरीचा हा माल ते घेतात। तोही गोरखधंदा यांच्याच यंत्रणेच्या सोबत मिळून करण्यात येते। काही गिरड रोडवरही असेच ठिये आहे, नेहरा पेट्रोल पंप, त्यानंतर मंगरूळ फाटा, बहुतेक सिरसी पर्यंत, इकडे भिसी पर्यंत असे छोटे छोटे छुया। म्हणजे हा कोळशाचा गोरखधंदा करोडो रुपयाचा हा मोठ्या प्रमाणात या उमरेड परिसरात सुरू आहे आणि इथली यंत्रणा झोपेत आहे। यांच्यासोबत मिलीजुली पोलीस यंत्रणा पण आहे, कारण पोलीस यंत्रणेला हे माहीत असते, पण याच्या देनफेनवाल्या विषयात ते सगळे विषय शांत असतात। जर व्यवस्थित लक्ष दिलं तर हा कुठंतरी मोठा गोरखधंदा थांबू शकतो। दुसरा GM, आम्ही वारंवार त्याची उल्लेख करत असतो। इथला GM कुंभकर्णाच्या झोपेत आहे 100% आजच्या या कोळशा चोरीच्या प्रकरणावरून दिसते, कारण स्वतः त्याचे कर्मचारी चोर आहे म्हणून हा सगळा विषय होत आहे। आणि हा GM ला जाग येणार कधी, असा काही तिथल्या कर्मचाऱ्यांच्या, काही संघटनांच्या, काही विविध राजकीय पक्षांच्या लोकांच्या नेहमी म्हणणं असते की इथला GM नीरस किंवा कुंभकर्णाच्या झोपेत असल्यामुळे ह्या सगळ्या चोऱ्या सुरू आहे। कारण यंत्रणा इतकी सज्ज असताना ट्रक जेव्हा आतमध्ये घुसते बाहेर निघते, जर यांच्या जवळ यंत्रणा कमी असत तर आम्ही नेहमीच म्हणत राहतो, जे राजकीय लोकांसोबत फिरते सया मारून यायचे कर्मचारी, रिकाम तवडे या नेत्याच्या मागे घुमणारे, त्याला या सिक्युरिटीच्या यंत्रणेत लावा, चांगल्या पद्धतीनं तुमची यंत्रणा स्ट्रॉंग होईल, पकडता येईल, असा आमचा थोडासा सल्ला GM साहेबांना आहे। महत्वाचा हा गोरखधंदा थांबावं, ही चोरी उघडकीस यावं, पोलीस यंत्रणेने चांगल्या पद्धतीने काम करावं आणि हे जे सरकारच्या करोडो रुपयाचे नुकसान करणारा हा कोणता यंत्रणेतला कर्मचारी, तिथले असणारे सिक्युरिटी, हा भोंगळ कारभार कुठेतरी समोर यावं, हेच या बातमी मागच्या उद्देश। धन्यवाद। द मॅक्स साठी मी पवन शिंगणे। आमचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला